मित्रांनो, सप्रेम जय भीम। बुधवारी राज्य शासनाच्या वतीनं एक GR पास करण्यात आला। एक निर्णय घेण्यात आला की दुकाने, कारखाने आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारा जो कामगार आहे, त्या कामगारांचा जो काम करण्याचा जो तास आहे, वेळ आहे, तो 9 तासावरून 12 तास करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। आणि त्याचे जे कामगार मंत्री जे आहेत आकाश कोंडकर यांनी तो निर्णय जाहीर केला। या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या संदर्भामध्ये भूमिका मांडत असताना मी असं म्हणेन की कामगार वर्ग जो आहे तो कष्टकरी कामगार, तो दलित, मागासवर्गीय, काबाड कष्ट करणारा बहुजन समाजाचा वर्ग आहे। आणि त्या संदर्भामध्ये कुठलाही समाजाशी राज्य शासनाने चर्चा न करता किंवा त्यांच्या ज्या युनियन्स आहेत त्यांच्याशी चर्चा न करता एकाएकी हा निर्णय जाहीर केला। या निर्णयामुळे कामगार वर्गावरती फार मोठा अन्याय होणार आहे आणि त्याचं शोषण होणार आहे। कारण 12 तास एखादा कामगार जर काम करत असेल ऑफिसमध्ये, तर त्यांनी घराकडे लक्ष कधी द्यायचं? 12 तास काम करायचं, जेवायचं कधी आणि उठायचं कधी आणि कामावर जायचं कधी, ट्रेनमध्ये बसायचं कधी? अशा प्रकारे त्या कामगाराची प्रकृती हलवल्याशिवाय राहणार नाही, कामगाराचं जीवन धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही। आणि कामगार काम करू करू भांडवलदारा व्यवस्थेला फायदा होईल अशा प्रकारचा हा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। हा निर्णय राज्य शासनाने त्वरित मागे घ्यावा अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाची या वतीनं मी मागणी करतो आहे। त्याचबरोबर आपल्याला माहीत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री असताना त्यांनी जे खाण कामगार आहेत बिहारमध्ये धनबाद या ठिकाणी 9 डिसेंबर 1943 रोजी त्यांनी बिहारच्या त्या खाण कामगारांच्या वसाहतीमध्ये भेट देऊन पाहणी केली होती आणि त्यांच्या समस्या काय आहेत त्या जाणून घेतल्या होत्या। त्यामुळे त्यांनी मजूर मंत्री असताना निर्णय घेतला होता की कामगारांच्या काम करण्याचा जो वेळ आहे तो 8 तासापेक्षा जास्त असता कामा नये अशा प्रकारचा निर्णय बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला होता। त्यावेळेपासून 8 तासच कामगारांनी काम करावं अशा प्रकारच्या प्रत्येक खाजगी आस्थानामध्ये आणि दुकाने असतील, कुठले प्रायव्हेट सेक्टर असेल, यामध्ये 8 तासच काम करत होते। आणि हे काम करत असताना सुद्धा त्या ठिकाणी ज्या कंपन्या आहेत किंवा इतर लोक आहेत ते कामगारावरती कशा प्रकारे अन्याय करायचे, कशा प्रकारे त्यांचे पेमेंट द्यायचे नाही, त्यांना वेळेवरती कुठल्याही मेडिकल सुविधा द्यायच्या नाही आणि जास्त काम करून घ्यायचं, अशा प्रकारे त्यांचं शोषण करण्याचं काम या भांडवलदार व्यवस्थेमध्ये त्यांच्याकडून झालेला आहे। आणि हे असं असताना सुद्धा आज जो बुधवारी जो निर्णय राज्य सरकारने घेतला, हा निर्णय कामगारांच्या विरोधी आहे आणि कामगारांना खड्ड्यामध्ये घालणारा आहे, कामगारांचं शोषण करणारा आहे आणि त्यामुळं या दलित बहुजन वर्गावरती मोठ्या प्रकारे अन्याय होणार आहे। त्यामुळं मी अशी मागणी करतो की आपण कामगारांच्या हिताचा निर्णय घेण्यापेक्षा आपण कामगारांच्या विरोधामध्ये हा निर्णय घेतलेला आहे आणि भांडवलदारांना कसा जास्तीत जास्त त्या ठिकाणी कामगार करून फायदा करून देण्याचा प्रकार राज्य शासनाकडून होत आहे, हा अन्यायकारक आहे। हा निर्णय त्वरित मागे घेतला पाहिजे। अगोदरच कामगारांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाही कंपन्यांमध्ये आणि कारखान्यामध्ये, त्यांचं शोषण करण्यात येत आहे। आणि अशा प्रकारे जर कामगार देशोधडीला लावण्याचं काम राज्य सरकारकडून होत आहे। मी राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय खरोखर अत्यंत वाईट आहे आणि हा निर्णय त्वरित राज्य शासनाने पाठीमागे घेऊन दलित, बहुजन, मागासवर्गीयांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा। अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला रस्त्यावर उतरून या निर्णयाची घेतलेल्या या कामगार विरोधी निर्णयाची आम्हाला होळी करावी लागेल, अशा प्रकाराचा मी इशारा देऊ इच्छितो। धन्यवाद।